विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली होती तेनसिंग नोर्गे यांची बायोग्राफी. आज आपण पाहणार आहोत 1.2 ऑन टू द समिट वी रीच द टॉप. हा लेसन लाईन टू लाईन एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग पाहूयात फर्स्ट पॅरेग्राफ. When we left camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. That morning I remember thinking I was to get to the top even if I die. I was not afraid to die that day. We set out early and all the way from camp 9 to the peak we alternated. पहा, हे छोटे छोटे कॅम्प बनवलेले होते त्यांनी आणि आपलं जे ऑथर आहे तेनसिंग नोर्गे हे होते कॅम्प 9 मध्ये. पहा, वेन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग, बरोबर फ्रायडे मॉर्निंग त्यांनी कॅम्प 9 सोडला आणि पुढे चालायला लागले. आय वॉज डिटरमाइंड याचा अर्थ एकदम मोठा निश्चय करणे, दृढ निश्चय असणे. त्यांनी ठरवलेलं होतं, ठाम निश्चय होता त्यांचा, टू गेट टू द टॉप ऑन दिस डे, की आजच्या दिवशी आपण काय करायचं आहे तर टॉप वरती जाऊन पोहोचायचं आहे. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. इतका मोठा ठाम निश्चय होता किंवा दृढ निश्चय त्यांचा होता की मी आजच्या दिवशी हा जो माउंट एव्हरेस्ट आहे तो सर करेल, त्याच्या टॉप पर्यंत जाऊन पोहोचेल. इव्हन इफ आय डाय, मी मेलो तरी चालेल परंतु मी आज तिथे पोहोचणारच आहे. अशा प्रकारचा निश्चय करून त्यांनी तो कॅम्प सोडला. फ्रायडे मॉर्निंगचा डे होता. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. त्या दिवशी मला मरणाची देखील भीती वाटत नव्हती असं ते सांगतायत. वी सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी अल्टरनेटेड. त्या दिवशी सकाळी त्यांनी उठल्यानंतर चालायला सुरुवात केली. ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9, कॅम्प 9 पासून त्यांचं चालणं किंवा क्लाइम्बिंग चालू झालं. टू द पीक वी अल्टरनेटेड. वेगवेगळ्या प्रकारचे पीक म्हणजे छोटे छोटे जे शिखर आहेत ते एका पाठोपाठ एक ते मागे टाकत पुढे चाललेले होते. अल्टरनेटेडचं मिनिंग पहा, चेंज्ड प्लेसेस, की खूप सारे छोटे मोठे शिखर टेकड्या त्यांच्या मार्गामध्ये पीक्स येत होत्या आणि त्यांना मागे टाकत आपले जे ऑथर आहेत तेनसिंग नोर्गे जे आहेत ते आता पुढे निघालेले होते. I would take the lead and then Hillary. The man who follows when climbing has a difficult job, both in climbing up and climbing down. He is the anchor. The man going in the lead cuts the steps and breaks the way. Here, शेर्पा तेनसिंग सांगतात आपल्याला, I would take the lead and then Hillary. ही एका पाठोपाठ एक दोघे जण चालायला लागलेले होते. पहा की बरेचदा तेनसिंग आहेत ते स्वतः लीड करत होते, त्यानंतर बरेचदा हिलरी लीड घेत होते. अशा प्रकारे नेतृत्व एका पाठोपाठ एक चालू होतं. कोणीतरी पुढे असायचं, कोणीतरी मागे असायचं. द मॅन हू फॉलोज when climbing has a difficult job both in climbing up and climbing down. ही क्लाइम्बिंग अप असो किंवा क्लाइम्बिंग डाऊन असतो, दोन्ही वेळेला अतिशय डिफिकल्ट अशा प्रकारचा जॉब मात्र करावा लागत होता. ही इज द अँकर. ह्या वेळेला ही इज द अँकर म्हणजे हिलरी जो आहे तो अँकर होता. अँकर म्हणजे लीड घेतलेलं होतं त्याने, तो पुढे चाललेला होता. पहा, द मॅन गोइंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. जो कोणी लीडला असेल ते, जो कोणी पुढे असेल त्याने काय करायचं तर आपल्या मागून येणाऱ्यासाठी रस्ता तयार करायचा. थोडक्यात तर स्टेप्स ज्या आहेत त्या कट करायच्या म्हणजे पायऱ्या तयार करायच्या मागच्या माणसाला येण्यासाठी. अँड ब्रेक्स द वे, हे मार्ग काढण्यासाठी तिथे काहीतरी मार्ग तयार करायचा, स्वतः पुढे जायचा आणि इतरांना मार्ग करून द्यायचं. इतका डिफिकल्ट जॉब हा ह्या प्रकारच्या अँकरिंगचा होता. इन माय पॉकेट आय हॅड 4 flags. When we were still at Camp 4, Colonel Hunt gave me 3 flags, those of Britain, the United Nations and Nepal. He charged me with the duty of planting them on the top of the world. पहा की आपले शेर्पा तेनसिंग होते ते कॅम्प 4 पर्यंत येऊन पोहोचलेले होते आणि जेव्हा ते तिथे येऊन पोहोचलेले होते त्यावेळी त्यांच्या खिशामध्ये, त्यांच्या पॉकेटमध्ये 4 फ्लॅग्स होते. 4 प्रकारचे फ्लॅग्स होते जे की कर्नल हंट यांनी त्यांना दिलेले होते. त्यांना 3 फ्लॅग्स दिलेले होते, ते म्हणजे होते ब्रिटन, द युनायटेड नेशन्स आणि नेपाळ, असे 3 प्रकारचे फ्लॅग दिलेले होते. ते नेपाळचा जो फ्लॅग आहे तो तर सगळ्यांना माहिती आहे की शेर्पा तेनसिंग नेपाळचेच असल्यामुळं त्यांना नेपाळचा फ्लॅग त्यांच्याजवळ असणारच.
he charged me with the duty of planting them on the top of the world. आणि मग कर्नल हंट यांनी त्यांना सांगितलेलं होतं की हे तिन्ही प्रकारचे फ्लॅग काय करायचे, जेव्हा तुम्ही जगातल्या सर्वात उंच अशा जागेवरती जाऊन पोहोचाल त्यावेळी तिथं ते प्लांट करायचे. These 3 flags are in your care, he said. When you and Hillary reach the top, put them at the peak. I'm sure that you and Hillary are going to do it. आणि त्यांनी असे सांगितलं होतं की हे 3 फ्लॅग जे आहेत ते आता तुमच्या केअरमध्ये आहेत किंवा तुमच्याकडे आहेत. तू आणि हिलरी दोघे मिळून जेव्हा तिथे टॉपवरती जाऊन पोहोचाल त्यावेळेला त्या पीक म्हणजे त्या शिखरावरती मोठ्या माउंटेनवरती काय कराल तर हे सगळ्या प्रकारचे जे फ्लॅग आहेत ते तुम्ही तिथं लावाल. ह्या प्रकारचे सगळे फ्लॅग तिथं प्लांट कराल. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट, की मला खात्री आहे की तुम्ही दोघेही ही गोष्ट नक्कीच कराल. पहा नेक्स्ट पेजवरती. आय टोल्ड कर्नल हंट that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags. I had to ask Colonel Hunt's permission in his capacity as leader of the expedition. वेगवेगळ्या देशांचे फ्लॅग आपल्या शेर्पा तेनसिंग यांच्याबरोबर तर होतेच, परंतु त्यांनी मात्र जे की कर्नल होते कर्नल हंट यांना सांगितलं त्याच वेळेला की मी काय केलेलं आहे तर इंडियन फ्लॅग देखील माझ्याबरोबर घेतलेला आहे. कारण की जे की लीडर ऑफ एक्सपिडिशन याचा अर्थ कॅम्पेन, की त्या कॅम्पेनचे लीडर होते ते, आणि म्हणून त्यांना हे सगळं सांगणं भाग होतं आपल्या शेर्पा तेनसिंग यांना. त्यांना सांगितलं की मी माझ्याबरोबर इंडियन फ्लॅग देखील घेतलेला आहे आणि मी सगळ्यात जे की टॉप ऑफ द वर्ल्ड जी आहे सगळ्यात उंच जागा जी आहे जगातली तिथं हा इंडियन फ्लॅग देखील मी लावणार आहे. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कपॅसिटी, की मला त्यावेळेला त्यांची परमिशन घेणं भाग होतं असे ते मान्य करतात. पहा पुढे. इंडियन फ्लॅग. कर्नल हंट सेड बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अन इंडियन फ्लॅग. आणि मग कर्नल हंट त्यांना म्हणतात की मला मात्र आनंद झालेला आहे की तू तुझ्याबरोबर इंडियन फ्लॅग देखील घेतलेला आहेस. आफ्टर 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side where we had to pass up a steep line of rocks. This was slow and difficult. Once we had cleared this, there was nothing barring our way to top but a snow-covered incline, sloping lace and lace as it neared the top. जवळजवळ 1 तासभर कंटिन्युअसली, स्टेडी म्हणजे कंटिन्युअसली चालत राहिल्याच्या नंतर वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस अँड स्टार्टेड अप द वेस्ट. साऊथ कडून ते आता वेस्ट कडे निघालेले होते. वेअर वी हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. स्टीप याचा अर्थ अतिशय सरळ अशा प्रकारची जी खडी चढण असते आपण म्हणूयात अशा प्रकारची खडी चढण होती रॉक्सची आणि त्याच्याकडे ते निघालेले होते. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. ते तर अतिशय हळूवारपणे आणि अतिशय डिफिकल्ट म्हणजे अतिशय अवघड, की अशा वेळेला ग्रीप तर मिळत नाहीच, परंतु इतका खडी चढण असते एकदम सरळ अशा प्रकारची खडी चढण असल्यामुळे अतिशय अवघड अशा प्रकारची ती स्टीप लाईन होती. वन्स वी हॅड क्लिअर्ड दिस. एकदा काय हे स्टीप लाईन क्लिअर झाले किंवा पास करून पुढे गेले, देअर वॉज नथिंग बॅरिंग अ वे टू टॉप. मग मात्र टॉप पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या मार्गात दुसरं कोणीही येणार नव्हतं किंवा त्यांना कोणीही थांबवू शकणार नव्हतं. बट अ स्नो कवर्ड इनक्लाइन, स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर द टॉप. की एक गोष्ट मात्र रस्त्यामध्ये त्यांच्या आडवी येत होती ती म्हणजे स्नो कवर्ड इनक्लाइन, की अशा प्रकारचा जबरदस्त उतार होता ज्याच्यावरती स्नो कवर्ड म्हणजे सगळीकडं बर्फ पसरलेलं होतं आणि तो उतार मात्र त्यांना पार करायचा होता. हा स्लोपिंग लेस अँड लेस, अतिशय घसरड अशा प्रकारचं ते स्नो कवर्ड इनक्लाइन होतं आणि ते कव्हर करून मग ते कुठेपर्यंत पोहोचत होते नियर द टॉप. मग मात्र ते टॉपच्या जवळ जाऊन पोहोचत. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous, but we kept up the same steady pace and we reached the small flattened summit almost together. These last 60 or 70 feet, शेवटचे 60 to 70 feet अशा प्रकारचं टॉपवरती जाऊन पोहोचणं were not very dangerous. मग मात्र ते इतकं डेंजरस नव्हतं. But we kept up same steady pace, परंतु आम्ही मात्र त्याच वेगाने आणि त्याच स्टेडीनेस म्हणजे कंटिन्युअसली काय केलं
पेस म्हणजे मुवमेंट करते, हालचाल करणे, की वेग जो आहे तो सेम आणि समान ठेवला आणि त्याच वेगाने आम्ही वरती चढत राहिलो. अँड वी रिच्ड द स्मॉल फ्लॅटेंड समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि जवळजवळ आता ते आपण ज्याला आतापर्यंत पाहत होतो समिट म्हणजे माउंट एव्हरेस्टचा जो कळस आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचणं, समिट पर्यंत जाऊन पोहोचले. अतिशय स्मॉल, एकदम छोटासा आणि फ्लॅटंड, याचा अर्थ सपाट अशा प्रकारचा थोडासा भाग होता आणि जवळजवळ आम्ही आता समिट पर्यंत जाऊन पोहोचलोच होतो. सी द नेक्स्ट पॅराग्राफ. During the last 50 feet from the peak, Hillary and I were moving about 20 feet apart. We were tied together with a rope. Most of the time the rope was loose, but when we went over dangerous ground, we drew it taut. शेवटच्या टप्प्यातले जे 50 फीट होते म्हणजे जवळजवळ 50 फुटांचं अंतर होतं पीक पासून ते, त्यावेळेला मात्र हिलरी आणि आपले ऑथर हे एकमेकांपासून जवळजवळ 20 फीट म्हणजे 20 फुटांपर्यंत एकमेकांपासून लांब अंतरावरती राहिले होते. वी वर टाईड टुगेदर विथ रोप. मग मात्र दोघांनी काय केलं तर एकमेकांना एका रोपने बांधून घेतलं. मोस्ट ऑफ द टाइम द रोप वॉज लूज. बरेचदा जी रोप होती ती मात्र लूज व्हायची. बट वेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड, परंतु ज्या वेळेला डेंजरस अशा प्रकारच्या ग्राउंडमधून ते जात राहायचे त्यावेळेला वी ड्रू इट टॉट. त्यावेळेला मात्र ही जी रोप होती ते महत्त्वाचं काम करायचे बा. टॉट मीन्स पुल्ड टाईट, की एकमेकांना मात्र अतिशय जवळ ठेवलेलं होतं. त्या दोघांनाही त्या रोपमुळं एकदम टाईटली पुल्ड करायची, एकमेकांपासून बाजूला जाऊ देत नव्हती. This rope was a symbol. It tied us together. One could not move without the other. We were not two individuals but a team. अशा प्रकारचा हा जो रोप होता तो एक प्रकारचा सिंबल बनलेला होता. It tied us together. ह्या रोपने आम्हा दोघांनाही एकमेकांपासून जवळ ठेवलेलं होतं किंवा त्यांनी आम्हाला एकमेकांशी घट्ट बांधून ठेवलेलं होतं. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर. आम्ही एकमेकांशिवाय चालूच शकत नव्हतो. वी वर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स. आम्ही दोघेही दोन स्वतंत्र व्यक्ती नव्हतोच, तर दोघांची म्हणून आमची एक टीम होती. विथ अ टीम, एक सिंगल अशा प्रकारची टीम होती आमच्या दोघांची. अशा प्रकारचं नातं ह्या रोपमुळे तयार झालेलं होतं. पहा पुढे की आपल्याला माहिती आहे की जे की एडमंड हिलरी आहेत ते वेगळ्या देशाचे होते आणि शेर्पा तेली सिंग हे देखील वेगळ्या देशाचे होते. आणि असं असताना साहजिकच की एक प्रकारचा प्रश्न मनामध्ये येणारच होता, तो म्हणजे कोणता? हू वॉज फर्स्ट? I have been asked many times who was first. When we were within reach of the summit, I did not think of who was going to be first. I am sure that Hillary was not thinking that climbing takes all your attention. You have many more important worries. पहा, I have been asked many times की आपल्या शेर्पा तेली सिंग यांनी देखील स्वतःला बरेचदा प्रश्न विचारला, हू वॉज फर्स्ट, की पहिलं कोण येईल किंवा पहिलं पाऊल माउंट एव्हरेस्टच्या कळसावर समिटवरती कोण बरं ठेवेल. बट वेन वी वर विदिन रीच ऑफ द समिट, जेव्हा आम्ही समिटच्या जवळपर्यंत आलेलो होतो, कळसापर्यंत जाऊन पोहोचणारच अशी अवस्था होती, आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोइंग टू बी फर्स्ट. त्यावेळेला मात्र मी काळजी करणं सोडून दिलं की पहिलं कोण पोहोचणार आहे. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. आणि मला ही देखील खात्री होती की माझ्याबरोबर जो हिलरी होता तो देखील अशा प्रकारे विचार करत नव्हता की आता पहिलं कोण पोहोचणार आहे. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे क्लाइम्बिंग आणि समिटपर्यंत जाऊन पोहोचणं. आणि त्याच एका गोष्टीवर आम्ही काय केलं तर लक्ष केंद्रित केलं. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. याहीपेक्षा खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी वरी म्हणजे काळजी करण्यासारख्या आहेत, त्यावर लक्ष कॉन्सन्ट्रेट करूयात असं त्यांनी ठरवलं. What does it matter whether I reached the top first or Hillary? Our main thought was that both of us reached the top. We had to. One couldn't do it alone. What does it matter whether I reached the top first or Hillary? हे मॅटर करत नाही की त्या टॉपवरती मी अगोदर पोहोचतोय की हिलरी अगोदर पोहोचतोय. सगळ्यात महत्त्वाची मेन थॉट आमची ही होती की आम्ही दोघेही मिळून त्या टॉपवरती पोहोचायला हवे होतो. वी हॅड टू. आम्हाला तिथं पोहोचणं भाग होता कारण आम्ही त्या प्रकारचा निश्चय देखील केलेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहा, वन कुडंट डू इट अलोन. आमच्यापैकी एकही जण सिंगल किंवा एकटा हे पहिली गोष्ट करू शकणार नव्हता. आम्ही दोघे एकमेकांशिवाय ही गोष्ट करू शकत नव्हतो.
If there had been a difference of 1,000 feet between us, then one could make the claim that he was first. But even then, only the man behind him could confirm the distance between the two of them. If there had been a difference of 1,000 feet between us, जर का आमच्या दोघांमध्ये जवळजवळ 1,000 फुटांइतका जर का डिफरन्स असता तर मग गोष्ट वेगळी होती. परंतु पहा, then one could make the claim that he was first. मग मात्र कोणीतरी म्हणू शकलं असतं की आमच्यापैकी कोणीतरी एक पहिला पोहोचला म्हणून. But even then, only the man behind him could confirm the distance between the two of them. की जर का आम्ही एक साथच चाललेलो आहोत आणि प्रश्न फक्त कशाचा आहे तर कोणाचं पाऊल पहिलं तिथं पडतंय ह्या गोष्टीचा डिफरन्स होता, तर मग मात्र आम्ही अशा प्रकारे काही मेन्शन करू शकत नव्हतो. हीच गोष्ट आपल्याला अजून एका गोष्टीची आठवण करून देते की चंद्रावर पहिलं पाऊल सगळ्यात अगोदर कोणी ठेवलं. ऍक्च्युली तिथे दोघे जण चंद्रावरती जाऊन पोहोचलेले होते, परंतु नील आर्मस्ट्रॉंगने पहिलं पाऊल चंद्रावर ठेवलं म्हणून फक्त आपल्याला नील आर्मस्ट्रॉंग माहिती आहे. सेम वे इथेही घडलं असतं, परंतु आपले जे शेर्पा तेनसिंग आहेत किंवा हिलरी जे की होते यांची मेंटॅलिटी थोडीशी वेगळी होती आणि दोघांनी ठरवलं होतं आपण दोघे एकसाथ तिथे पोहोचायचंय आणि दोघांनी सगळ्या प्रकारचे झेंडे तिथे आपल्याला लावायचे आहेत हे मात्र त्यांनी ठरवलेलं होतं. म्हणून ज्यावेळेला हिस्ट्रीमध्ये या गोष्टीची नोंद झाली की काय तर पहिल्यांदा पोहोचलेले कोण माउंट एव्हरेस्ट वरती, तर आपण सुरुवातीलाच पहा मित्रांनो, आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं की कोण होते ते. पहा की he was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest. की 2 individuals, 2 जण जाऊन पोहोचले होते, त्यातलाच हे एक म्हणजे शेर्पा तेनसिंग. अशा प्रकारे आपल्याला हिस्ट्रीमध्ये देखील आता रेकॉर्ड पाहायला मिळते. पहा आपण आता पेज नंबर 17 वरती. लेट अस डिस्कस सम ऍक्टिव्हिटीज ऑफ दिस एक्सट्रॅक्ट. See the first activity I made here. Here's a wave. आपल्याला अशा प्रकारे एक चार्ट येऊ शकतो किंवा वेव येऊ शकतो. कम्प्लीट द फॉलोइंग वेव म्हणून. वेव कशाचे असेल? तेनसिंग नॉर्गे हॅड 4 फ्लॅग्स. तेनसिंग नॉर्गे यांच्याकडे 4 फ्लॅग्स कोणते होते? पहा मी इथे आन्सर दिलेले आहेत. ब्रिटन, नेपाळ, इंडिया अँड युनायटेड नेशन्स. ह्याच एक्स्ट्रॅक्ट वरती काही ग्रामरचे क्वेश्चन येऊ शकतात आपल्याला. पहा मी 1-2 लाईन काढलेले आहेत इथे. This rock was a symbol. Add question tag. याचा क्वेश्चन टॅग कसा बरं करू शकतो आपण? So this rock was a symbol, comma, wasn't that. त्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी किंवा पुढचा ग्रामरचा क्वेश्चन पण काय असू शकेल? One couldn't do it alone. Use be able to. आता लिहिताना आपल्याला be able to सांगतात, परंतु आपल्याला माहिती असते इथे couldn't आहे म्हटल्यानंतर आपल्याला unable वापरायचा आहे. couldn't हा past tense असल्यामुळं मी इथे वापरलं. पहा one was unable to do it alone. पहा पुढची ऍक्टिव्हिटी. एक्सप्लेन rock was a symbol. आता हे जे मी हायलाइट केलेले आहेत त्याच्यावरती काही प्रश्न विचारू शकतात म्हणून हायलाइट करून ठेवले आहे. तर प्रश्न अशा प्रकारचे असू शकतील. पहा आपल्याला एक्सप्लेन करायचे rock was a symbol. rock हे कशा प्रकारे सिंबल आहे हे एक्सप्लेन करतोय आपण. मी काही पॉइंट्स लिहिले तिथे. पहा the rock tied them together. इट वॉज अ सिम्बल ऑफ देअर टुगेदरनेस. रोपने त्या दोघांना अतिशय टाईट बांधलेलं होतं आणि त्यांच्या टुगेदरनेसचं हे सिम्बल होतं. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर अँड दे वर नॉट 2 सेपरेट पर्सन्स. इंडिव्हिज्युअल्स मीन्स सेपरेट. ते दोघेही सेपरेट पर्सन नव्हते, बट बोथ बिकेम अ टीम. दोघांची म्हणून काय होती तर एक टीम होती. याच पॅरेग्राफवर लास्ट ऍक्टिव्हिटी अजून मी तयार केलेली आहे. कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहा गिव्ह रिझन. मी इथं अंडरलाईन केलं वाक्य आहे. पहा आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हू वॉज द फर्स्ट. पहा गिव्ह रिझन. तेनसिंग हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हू वॉज द फर्स्ट. याचं आपल्याला रिझन द्यायचं आहे किंवा कारण सांगायचं आहे. काय बरं असावं? पहा इन तेनसिंग्स ओपिनियन इट डिडंट मॅटर वेदर ही रीच्ड द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. त्या तेनसिंग यांच्या मते हे मात्र मॅटर करत नव्हतं की कोण तिथं फर्स्ट पोहोचणार आहे. ही थॉट दॅट वन कुडंट डू इट अलोन. ते मात्र विचार करत होते की आमच्या दोघांपैकी एकटंच जण कोणीही असं करू शकणार नव्हतं किंवा एकटंच कोणी तिथं फर्स्ट पोहोचू शकणार नव्हतं. देअर मेन एम वॉज टू रीच द टॉप. सगळ्यात महत्त्वाचं एम किंवा उद्दिष्ट होतं ते म्हणजे कोणतं तर टॉपवर जाऊन पोहोचणं. विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण पेज नंबर 16 आणि 17 इथले पॅरेग्राफ घेऊन त्यावरच्या काही ऍक्टिव्हिटीज डिस्कस केलेल्या आहेत.
पेज नंबर 18 वरील पॅरेग्राफ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. विद्यार्थी मित्रांनो, याच लेसनशी रिलेटेड काही लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.